विष्णू वामन शिरवाडकर. 27 फेब्रुवारी 1912, 10 मार्च 1999. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथे. नाशिक येथे शिक्षण बी.ए. झाल्यावर 1934 ते 1936 या काळात ते चित्रपट व्यवसायात होते. पुढे 1949 पर्यंत पुणे, मुंबई व नाशिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते नाशिकला स्थायिक झाले. काही पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. कुसुमाग्रज जीवनलहरी 1933, विशाखा 1942, किनारा 1952, मराठी माती 1960, स्वगत 1962, हिमरेषा 1964 व वादळवेल 1970 हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. काव्यसंग्रह कवीच्या क्रांतिप्रवण मनोवृत्तीचा, विजिगीषू मानवतेचा व ध्येयवादी प्रीतीचा भव्योदात्त कल्पनाचित्रांनी व संपन्न शब्दकळेने केलेला स्फूर्तिदायक आविष्कार त्यातील विविध कवितांतून आढळतो. अग्निसंप्रदायी काव्य या नावाने विशाखेची एक परंपराच नंतर मराठी काव्यात निर्माण झाली. त्यांची कविता संघर्षातून अवतरते. विशाखानंतरची त्यांची कविता अधिक अंतर्मुख होऊन सामाजिक संघर्षाबरोबरच मानसिक व तात्विक संघर्षाकडे वळली. वाढत्या वयाबरोबर कवीच्या अंतर्जीवनाशी सतत एकरूप होऊन वाढत जाणारी कविता दुर्मिळ असते. कुसुमाग्रजांचे काव्य या अर्थाने मराठीच अनन्यसाधारण आहे. केशवसुतांच्या क्रांतिकारक काव्याशी त्याचे नाते आहे. आधुनिक काव्य हा कुसुमाग्रजांच्या चिंतनाचाही विषय असून त्यांनी काही मार्मिक काव्यसमीक्षात्मक निबंधही लिहिले आहेत. शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा 1947, कौंतेय 1953, आमचं नाव बाबूराव 1966, ययाती आणि देवयानी 1966, वीज म्हणाली धरतीला 1970, नटसम्राट 1971 यांचा समावेश होतो. दूरचे दिवे 1946, वैजयंती 1950, राजमुकुट 1954, ऑथेल्लो 1961 व बेकेट 1971 ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके आहेत. प्रकृतीने गंभीर व रचनाशिल्पाच्या दृष्टीने रेखीव व निर्दोष असलेल्या त्यांच्या नाटकांत प्रभावी व्यक्तिमत्वांच्या अंतःकलहाचे सखोल दर्शन घडते. मार्मिक नाट्यदृष्टी, काव्यात्म भाषाशैली व स्वतंत्र आशयानुकूल रचनातंत्र या गुणामुळे प्रयोगदृष्टीनेही त्यांची नाटके यशस्वी झाली आहेत. 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव 1946, जान्हवी 1952 व कल्पनेच्या तीरावर 1956 या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कथासंग्रहांत फुलवाली 1950, सतारीचे बोल आणि इतर कथा 1968, काही वृद्ध, काही तरुण 1961, प्रेम आणि मांजर 1964 व निवडक 12 कथा 1968 यांचा अंतर्भाव होतो. काव्यात्मता व विचारप्रेरकता हे त्यांच्या कथासाहित्याचे विशेष होत. कालिदासाच्या मेघदूताचे मराठी रूपांतर 1956, समिधा 1947 हा मुक्तकाव्यांचा संग्रह आहे आणि नाही 1957 हा लघुनिबंध संग्रह तसेच काही बालकथा व बालगीते यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो.
अन्य मराठी कवींचे काही काव्यसंग्रहही त्यांनी संपादित केले आहेत. 1964 मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.